कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त मऊसूत असे पीठ न भागवता उकडीचे मोदक। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी 1 वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे, ते आता एका ताटामध्ये काढून घेऊयात। आणि इकडे मी गरम पाणी करून घेतलंय आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता हे पिठामध्ये थोडंसं असं ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने त्याला मिक्स करायचं आहे। पहिलं गरम आहे ते, त्यामुळे चमच्याने करायचं आहे। हे बघा, थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरतं आणि मिक्स करून घेऊयात। हलकसं थंड व्हायला द्यायचं आहे आणि मग हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ मळून झाल्यावरती जरासा अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे आणि पिठाला लावून पुन्हा मळून हे 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। मोदकाचं सारण बनवण्यासाठी 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आता सारण बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते। तूप हलकसं गरम व्हायला द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। गूळ पण वितळायला द्यायचं आहे। हलकसं 1 चमचा भर छोटा पाणी टाकायचं आहे, मग गूळ पटकन वितळलं जातं बघा। यामध्ये आता खोबरं टाकून घेऊ आणि गुळामध्ये व्यवस्थित खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे। मोदकाचं सारण बनवताना एकदम ते ड्राय करायचं नाहीये, थोडंसं ओलसरपणा त्यात राहायला पाहिजे। मग मोदक खाताना पण आतलं सारण जे असतं ते खूप छान टेस्टी लागतं। नाहीतर ते सारण थंड झाल्यावर थोडं घट्टसर होतं। जराशी वेलची पूड टाकूयात आणि मी ड्रायफ्रूट पावडर टाकली आहे जाडसर अशी वाटून। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा सफेद तीळ टाकलात तरी काही नाही, सारण पण मस्त टेस्टी लागतं। हे बघा, मोदकाचं सारण बनवून झालेलं आहे। आता हे थंड करत ठेवूयात। मोदकाचं पीठ मळून ठेवल्यावरती साधारण 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता मोदक बनवायला घेऊ। सारण पण थंड झालेलं आहे। हलकसं पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे। आता छोटासा एक गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या साईजचा मोदक बनवायचा आहे, छोटा मोठा, तेवढ्या साईजचा गोळा करून घ्यायचा आहे आणि अशी खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने। हे बघा, मस्त अशी वाटी बनवून तयार आहे। आता त्याच्यामध्ये सारण टाकायचं आहे। साधारण 1 चमचाभर सारण टाकून घेते आहे आणि गोल गोल अशा पाती पाडून घ्यायच्या आहेत त्याला जवळ जवळ। बघा, पाती पाडून झाल्या की अलगद असं ते बंद करून घ्यायचं आहे मोदक। बघा, या पद्धतीने। बघा, मस्त असा मोदक बनवून तयार आहे। किती छान दिसतोय बघा, सुंदर। याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते आहे आणि सर्व मोदक मी बनवून घेणार आहे। हे बघा, सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत। 1 वाटीच्या प्रमाणात माझे 13 मोदक झालेले आहेत ह्या साईजचे। आता हे उकडायला ठेवायचे आहेत, त्यासाठी मी जाळीमध्ये मोदक ठेवलेले आहेत। इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, पाणी पण गरम झालेलं आहे
आता त्यामध्ये मोदक उकडायला ठेवूयात. हे बघा, ही जाळी ठेवून देऊयात मोदकाची आणि त्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 ते 15 मिनिटं मोदक उकडवून घ्यायचे आहेत. पंधरा मिनिटं मी मोदक उकडवून घेतलेले आहेत. आता गॅसवरचं खाली उतरून घेतली आहे मी कढई. आता ही जाळी सावकाश अशी बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, मस्त असे मोदक कसे उकडीचे बनवून तयार आहेत बघा. आणि वरून टाकूया थोडं थोडं असं घी. तूप टाकून पण खूप छान टेस्टी लागतात मोदक. किती सुंदर दिसत आहेत बघा, त्याच्या पाती छान अशा झाल्या आहेत. तुम्ही पण या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा. मस्त टेस्टी असे मऊसूत पीठ न भागवता उकडीचे मोदक आपले बनवून तयार आहे. येणाऱ्या गणेश जयंतीसाठी तुम्ही हे मोदक नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.